आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिंदे गटाची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव। तातडीच्या सुनावणीसाठी विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका। आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवरती आक्षेप। राज्यामध्ये यंदा बहुरंगी लढती होणार असून महायुतीला 165 जागा मिळतील। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवारांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमध्येच लढणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री 1.5 तास बैठक। राज्यातील नुकसान आणि पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा। लाडकी बहीण योजनेवरच्या अर्थ विभागाच्या आक्षेपावरती सुधीर मुनगंटीवार यांची कडाडून टीका। कर्मचाऱ्यांना योजनेचा भार उचलायचा नाही, मुनगंटीवारांची तंबी। योजनेचा निधी महिलांनी खर्च केल्यावर बाजारात उलाढाल वाढेल, असाही व्यक्त केला विश्वास। दाभोलकर हत्या प्रकरणामधील आरोपींची हायकोर्टामध्ये याचिका। पुणे सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान। बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। मराठा आरक्षण लढ्यासाठी वैचारिक अभियानाची सुरुवात होणार। अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची घोषणा। येत्या 5 ऑगस्टपासून तुळजापूरमध्ये या अभियानाची सुरुवात। मनसेकडून आज पवई परिसरामध्ये मिठी नदीची पाहणी। पालिकेचा 100% नालेसफाईचा दावा कागदावरच, मनसेचा आरोप। ऐतिहासिक सायन पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। सायन पूल पाडण्याचा वाहतूक पोलीस प्रशासनाचा निर्णय। 2 वर्षांमध्ये या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार। मुंबईच्या आरे कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये बत्ती गुल। मागच्या 8 दिवसांपासून आरे पोलीस ठाण्यामध्ये बत्ती गुल। आरे पोलीस ठाण्यात कामकाजही झालं ठप्प। ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये धोकादायक परिस्थितीत असलेलं होर्डिंग हटवलं। अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी क्रेनच्या सहाय्यानं होर्डिंग काढलं। बीकेसीमधील धीरोबाई अंबानी शाळेच्या जवळ मिठी नदीमध्ये दिसली 8 फुटी मगर। मगर आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। वरळीमधल्या स्पामध्ये झालेल्या हत्या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा। हत्या झालेल्या गुरु वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवरती गोंदवली होती 22 नावं। माझ्या जीवितास काही बरं वाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील, असंही लिहून ठेवलेलं आहे। पालघरच्या वाडा भिवंडी मनोर राज्य महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। याच महामार्गावरती नेहरोली इथे खड्ड्यांमुळे एक ट्रक उलटला। पूजा केडकर प्रकरणामध्ये डॉक्टर राजेश वाबळे या चौकशीच्या रडारवर। प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यामधून परीक्षा देण्यासाठी झाला, पण IAS पद मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग झाला नाही, वाबळेंचा दावा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर वारकरी आक्रमक। फक्त पुढच्या विनेकरांना पादुकांचं दर्शन दिलं, मात्र रथामागे चालणाऱ्या वारकऱ्यांना पादुकांचं दर्शन न दिल्यामुळे वारकऱ्यांचा रस्त्यावरती ठिय्या। सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन। कर्जमाफी न करता शेतकऱ्यांवरती राज्य आणि केंद्र शासनानं अन्याय केल्याचा काँग्रेसचा आरोप। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचं आयोजन। 28 तारखेला देशातील नामांकित कुस्तीगिरांच्या उपस्थितीमध्ये रंगणार भव्य असा कुस्त्यांचा सामना। साताऱ्यामधल्या महाबळेश्वरमध्ये बिबट्याचं दर्शन। सावधानता बाळगण्याचं वन विभागाचं आवाहन। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील जेऊर भागामध्ये 2 दिवसांपासून बिबट्याचा वावर। परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगली जिल्हा कारागृहामधून आतापर्यंत 80 कैद्यांचं कोल्हापूरमध्ये स्थलांतर। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सांगली कारागृहामधून खबरदारी। स्थलांतर केलेल्या कैद्यांमध्ये 60 पुरुष तर 20 महिलांचा समावेश। शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आज परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यासह विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन। पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटलांचं जोरदार स्वागत। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरात दाखल।
सत्तारांचं समर्थकांकडून जोरदार स्वागत. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामधून चंद्रकांत खैरे निवडणूक लढण्यास इच्छुक. संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी विधानसभा लढवणार, चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य. ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्तानं मनोज जरांगे यांच्या मूळ मातोरी गावामध्ये दाखल. ग्रामस्थांकडून जरांगेंचे जंगी स्वागत. मराठवाड्यावरती दुष्काळाचं सावट. 2 महिन्यानंतरही मराठवाड्यातली धरणं कोरडीच. आजच्या घडीला मराठवाड्यामध्ये 14% पाणीसाठा. मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यामध्ये करावं, पुरणगाव आणि एरणगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी. तर उपोषणाच्या सर्व परवानगी आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचाही ग्रामसभेचा ठराव. ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये विधानसभेची चाचपणी. नाशिक जिल्ह्यामध्ये 5 ते 6 जागांवरती ठाकरे गटाचा दावा. जिल्ह्यातल्या सर्व 15 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे गटाकडून आढावा. शिर्डी ग्रामस्थांचा साई संस्थांच्या विरोधामध्ये भव्य मोर्चा. मंदिराचे 4ही प्रवेशद्वार खुले करा, ग्रामस्थांची मागणी. साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांना हार घालत ग्रामस्थांची घोषणाबाजी. येवला तालुका काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी दिलं निवेदन. तर मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन करणार, काँग्रेसचा इशारा. बुलडाण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून बॅनरवरती पंकजा मुंडे यांचा भावी मुख्यमंत्री आणि संघर्ष कन्या म्हणून उल्लेख. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे दिग्गज नेते गजू पाटील वाकोडे यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील पूरग्रस्त गावांना भेट देत ग्रामस्थांशी केली चर्चा. ओपारा गावातील नागरिकांच्या नाना पटोलेंनी जाणून घेतल्या समस्या. अनिल देशमुखांचा ताफा अडवत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नागपूर जिल्ह्यातल्या मोवाडमधली घटना. कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं वर्धा शहरामध्ये बाईक रॅली. माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक रॅलीमध्ये सहभागी. ऑटोमॅटिक रेल्वे फाटक बंद झाल्यानं स्कूल बस आणि कार रुळावरती अडकली. एका नागरिकानं लाल रंगाची वस्तू रुळाच्या बाजूला ठेवून केलं मोटरमनला सतर्क. अकोल्यामधील बाळापूर तालुक्यातील व्याळा ते गायगाव या मार्गावरती अनियंत्रित कार थेट तलावामध्ये. सुदैवानं गाडीतील 2 व्यक्ती पोहून तलावाच्या बाहेर. नागरिकांच्या सहाय्यानं गाडी बाहेर काढली. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या सोनी या गावामध्ये अंगावरती घराच्या स्लॅबचं छत कोसळल्यानं मजुराचा मृत्यू. व्हायब्रेटर मशीननं घर पाडण्याचं काम सुरू असताना घडली घटना. अमरावतीमध्ये ट्रक आणि कारच्या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. दोन्ही मृतक अकोला येथील असून भाजपचे कार्यकर्ते. गणेश उत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा दिलासा. कोकण रेल्वे मार्गावरती आणखी 6 विशेष गाड्या. 28 जुलैपासून आरक्षण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.